करवीर क्षेत्रपाल श्री रंगभैरवांचा ऐतिहासिक दसरा। नवकोट नारायणी, भक्तजन प्रतिपालिनी, जगदोद्धारिणी, राजराजेश्वरी, सर्वेश्वरी, लक्ष लक्ष दिना, परमेश्वरी, जगदोद्धारिणी, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी। आदिशक्तीचे शक्तिपीठ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई। इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासूनचा कोल्हापूरचा इतिहास आहे। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा प्रथम उल्लेख इसवी सन 871 मधील राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष प्रथम यांच्या संजान ताम्रपटात आलेला आहे। देवी भागवत, पद्मपुराण, स्कंदपुराण व करवीर महात्म्यामध्ये श्री महालक्ष्मीचा उल्लेख आहे। पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूने काशी व करवीर ही 2 स्थानके निर्माण केली। काशी येथे विष्णूने शिवाच्या रूपाने तर करवीर येथे शक्तीच्या रूपाने वास केलेला आहे। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, शिल्हार घराण्यांची आराध्य दैवत कुलदेवता होती। प्राचीन काळापासून आजपर्यंत श्री करवीर निवासिनी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे। भारतामध्ये म्हैसूर आणि कोल्हापूर येथील दसरा महोत्सवास मानाचे स्थान आहे। सध्या कोल्हापुरातील दसरा महोत्सवास प्रमुख राज्य महोत्सव म्हणून दर्जा मिळालेला आहे। रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक रणरागिणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या करवीरच्या म्हणजेच कोल्हापूरच्या दसरा सणाला अनेक शतकांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। करवीर निवासिनी महालक्ष्मीचा ऐतिहासिक दसरा सोहळा पूर्वी गंजीमाळ येथे साजरा होत होता। प्राचीन काळापासून चालत आलेल्या या परंपरेमध्ये करवीर छत्रपतींनी नवीन राजवाड्याच्या बांधकामानंतर बदल केला। नवीन राजवाडा बांधल्यानंतर येथून जवळच चौफाळा माळ, सध्याचा दसरा चौक येथे हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली। नवीन परंपरेनुसार आज दसरा चौक येथे दसरा महोत्सव साजरा केला जात असला तरी पारंपरिक ऐतिहासिक दसरा महोत्सव हा आजही गंजीमाळावर साजरा केला जातो। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा क्षेत्रपाल श्री रंगभैरवांचा गंजीमाळ येथील दसरा महोत्सव। श्री रंगभैरव नमामि देव देवत्स्यं भैरवं क्षेत्रपालकं दिव्य तेजो महाकाय नानाभरणभूषितम। श्री रंगभैरव। श्री रंगभैरव देवांविषयी करवीर महात्म्यामध्ये अगस्त्य ऋषींनी लोपामुद्रा या आपल्या शिष्येस सांगितलेली कथा अशी की प्राचीन काळी एकदा दुष्काळ पडला असता सर्व प्रजा, देव, दानव, यक्षगण, गंधर्व, ऋषीमुनी यांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली। यावेळी महालक्ष्मीने आपल्या त्रिशूलाने पाताळ मार्गाने शुभदाब्दी तीर्थ जळ म्हणजेच अमृत ओघ जमिनीवर आणला। शुभदाब्दी तीर्थाचे रक्षण करण्यासाठी महालक्ष्मीने अष्टदिशांना अष्टभैरवांची नियुक्ती केली। या अष्टभैरवांच्या पैकीच एक श्री रंगभैरव। श्री रंगभैरवांनी करवीर तीर्थास राहण्यासाठी श्री महालक्ष्मीची कडक तपश्चर्या केली। महालक्ष्मीने प्रसन्न होऊन रंगभैरवास आपला गणप्रमुख व करवीर नगरीचा क्षेत्रपाल तसेच शुभदाब्दी तीर्थाच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली। श्री रंगभैरवांच्या नावावरूनच शुभदाब्दी तीर्थाचे नाव रंगतीर्थ झाले। रंगतीर्थ म्हणजेच आजचा रंकाळा। रंकाळ्यामध्ये इसवी सन 7व्या शतकातील संध्यामठ नावाचे ध्यान मंदिर आहे। करवीर महात्म्यामध्ये या मंदिराचा उल्लेख असा आहे की हे मंदिर पूर्वी तलावाकाठावर होते। येथे एक लिंगदेवता व एक गणेश मूर्ती आहे। रंकाळ्याचा विस्तार वाढल्यामुळे हे मंदिर तलावात गेले। फक्त उन्हाळ्यातच येथे जाण्यासाठी मार्ग तयार होतो। श्री रंगभैरवांची 3 रूपे मानली जातात। एक रंकाळ्यात जल स्वरूपात, दुसरे तलावात लिंग स्वरूपात व सध्याच्या श्री रंगभैरव मंदिरातील
मूर्ती स्वरूपात करवीर क्षेत्री विराजमान आहेत. श्री महालक्ष्मीने रंगभैरवास वरदान दिले की जे भक्त रंगभैरवांची पूजा न करता फक्त महालक्ष्मीची पूजा करतील त्यांना चिरकाल पूजा करूनही कोणतेही फळ प्राप्त होणार नाही. श्री महालक्ष्मीने रंगभैरवास कोल्हापूर नगरीचे क्षेत्रपाल तसेच करवीर नगरीतील सर्व मानव प्राणी जीवांच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणे, निवाडा करणे, पापपुण्याच्या अनुषंगाने त्यांना शासन करणे असे अधिकार दिले. श्री रंगभैरव मंदिर हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम करताना श्री महालक्ष्मी मंदिरातील न वापरता येणाऱ्या शिळा, स्तंभ व इतर वस्तूंचा वापर केलेला आहे. मंदिर आवारात समोर नक्षीदार सदर, दीपमाळा, मंडप, अंतराल मंडप, गाभारा आणि 2 जैन मंदिर अशा सुंदर वास्तू आहेत. श्री रंगभैरवांचा गंजीमाळ येथील प्राचीन ऐतिहासिक कोल्हापूरचा जुना दसरा महोत्सव. घटस्थापनेपासून श्री रंगभैरव मंदिरात नवरात्र उत्सव सुरू होतो. पंचमीपासून दसऱ्यापर्यंत श्री रंगभैरवांची अलंकृत सालंकृत पूजा बांधली जाते. कमलपुष्पात विराजमान अश्वारूढ, गजारूढ अशा विविध स्वरूपात पूजा बांधली जाते. श्री रंगभैरवांचा पालखी उत्सव वर्षभर चालतो. मात्र पावसाळ्यात मृग नक्षत्रात तो बंद होऊन नवरात्रीच्या पंचमीस परत सुरू होतो. नवरात्रीतील पंचमीपासून दसरा संपेपर्यंत दररोज रात्री 8 वाजता पालखी सोहळा असतो. तर संपूर्ण वर्षभर प्रत्येक रविवारी रंगभैरवांचा पालखी सोहळा सुरू राहतो. करवीर क्षेत्रपाल श्री रंगभैरव मंदिर येथे साजरा होणारा ऐतिहासिक नवरात्र सोहळ्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे जागर. जागर हा परंपरेचा, शास्त्रांचा आणि भक्तीचा संगम मानला जातो. अष्टमीला श्री रंगभैरवांचा जागर असतो. या दिवशी श्री करवीर निवासनी महालक्ष्मीची तोफेची सलामी झाल्यानंतर श्री रंगभैरवांची आरती होऊन पालखी प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडते. श्री रंगभैरव हे बऱ्याच घराण्यांचे कुलदैवत आहेत. बऱ्याच घराण्यांमध्ये बोनी ही प्रथा आहे. बोनी म्हणजे कणकेचे दिवे बनवून सहकुटुंब देवाचे औक्षण करण्याची प्रथा आहे. जागरा दिवशी श्री करवीर निवासनी महालक्ष्मी आपल्या वाहनामधून नगर प्रदक्षिणेस बाहेर पडलेली असते. ती प्रदक्षिणा पूर्ण करत गुरव गल्ली येथे थांबते. यावेळेस तिचे मानकरी, रोशन नाईक, चोपदार, पुजारी तसेच अन्य सेवेकरी श्री रंगभैरव मंदिरात ललकारी देण्यासाठी येतात. मंदिरात मूळ मूर्तीजवळ आणि सदरेवर विराजमान पालखीजवळ 2 वेळा ललकारी दिली जाते. यानंतर अक्षता रोपणाचा कार्यक्रम होतो. श्री रंगभैरव हे करवीरचे क्षेत्रपाल आहेत. करवीर क्षेत्राचे रक्षण करणे, पाप पुण्याचा लेखाजोखा मांडण्याची जबाबदारी श्री रंगभैरवांच्यावर आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की जागरा दिवशी पालखी मुख्य मंडपात विराजमान झाल्यानंतर रंगभैरवांचे कट्यारी सोबत प्रतिकात्मक अक्षतारोपण केले जाते. त्यानंतर बकऱ्यांचा बळी दिला जातो. या पाठीमागे एक लोकपरंपरा आहे. भक्तजन त्यांच्या पूर्वजांनी सुरू केलेल्या या बळीच्या परंपरेला श्रद्धेचा भाग मानतात. पूर्वजांनी सुरू केलेली प्रथा म्हणून रंगभैरवांना बळी देण्याची प्रथा आहे. यावेळी बकरी कापण्याचा मान पूर्वापारपासून बाबू जमाल परिसरातील गडवाले परिवाराकडे आहे. बकऱ्याच्या बळीनंतर जागराचा पालखी सोहळा पूर्ण होतो. यानंतर रात्री रंगभैरवांस महाअभिषेक होऊन जागराची समाप्ती होते. जागराच्या दुसऱ्या दिवशी श्री रंगभैरव रंगतीर्थास पालखीत विराजमान होऊन स्नानासाठी जातात. तेथे विधिवत पूजा अर्चा, अभिषेक व आरती होऊन ते आपल्या मंदिरात विराजमान होण्यासाठी परततात. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी कोल्हापूरच्या दसऱ्याच्या
ऐतिहासिक परंपरेतील गंजीमाळावर साजरा होणाऱ्या सोने लुटण्याच्या कार्यक्रमास श्री रंगभैरव आपल्या मानकरी सेवेकरी सोबत सहभागी होण्यासाठी लवाजम्यासह नगर प्रदक्षिणेस बाहेर पडतात. दुपारी 4च्या दरम्यान दसरा व सोने लुटीच्या कार्यक्रमासाठी श्री रंगभैरव तेथे असणाऱ्या ऐतिहासिक सदरेवर विराजमान होतात. आरती झाल्यानंतर सोनेपूजन होते. त्यानंतर ते लुटून रंगभैरवांस अर्पण केले जाते, तसेच एकमेकांनाही दिले जाते. सोने लुटून आलेल्या रंगभैरवांची पालखी पंचगंगा नदी येथील संस्थान शिवसागर येथे श्री महालक्ष्मींशी भेट होते. श्री रंगभैरवांकडून महालक्ष्मीची मानाची ओटी भरली जाते. त्यानंतर एकमेकांना सोने देऊन पालख्या आपल्या मूळ स्थानी प्रस्थान करतात. महालक्ष्मी भेटीनंतर श्री रंगभैरव आपल्या मंदिरात येतात. तेथे त्यांचे रांगोळी, फुलांच्या पायघड्या, चौफेर, आतषबाजी व औक्षण करून स्वागत केले जाते. परिसरातील नागरिक त्यानंतर एकमेकांना सोने देतात. असा हा कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारसा जपणारा पारंपरिक दसरा श्री रंगभैरवांच्या उपस्थितीत गंजीमाळावर साजरा होतो. श्री रंगभैरवांचा ऐतिहासिक दसरा. धन्यवाद.